नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मी शुभम असोळे आपलं स्वागत करतो. आपण गेली काही दिवस भारतीय राज्य व्यवस्थामधील ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण कंपनीची राजवट व ब्रिटिश पार्लमेंटची राजवट यांनी तयार केलेले कायदे बघितलेले आहेत. हे कायदे बनवत असताना भारतीय राज्यव्यवस्था कशी चालत आलेली होती हे आपण बघितलेलं आहे. त्यामधील महत्त्वाचे पॉईंट जे एक्झाम दृष्टीने असतील किंवा भारतीय घटनेमध्ये त्याचा बेस घेतलेला असेल त्या दृष्टिकोनातून बघितलेला आहे. त्यानंतर आज आपण आता चालू करणार आहे घटना निर्मिती या टॉपिकला. घटना निर्मिती करत असताना भारतीयांना कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावे लागले ते आपण बघणार आहे की कोणत्या कोणत्या प्रकारे त्यांनी मागणी केली हे बघणार आहे आजच्या टॉपिकमध्ये. संविधान सभेची मागणी कोणत्या रीतीने कशी कशी व कोणत्या काळात केली गेलेली आहे हे आपण आज बघणार आहे. हे बघत असताना आपण सर्वप्रथम बघूया राज्यघटना व संविधान म्हणजे काय. संविधान म्हणजे अशी राजकीय तत्वे ज्याच्या आधारे देशाचा कारभार चालवला जातो त्याला संविधान म्हणतात. देशातील लोक व शासन करणाऱ्यांना काही कर्तव्य व अधिकार दिलेले जातात. जे अधिकार ज्या पुस्तकात दिले जातात त्यास संविधान असे म्हणतात. त्यानंतर देशाचे कारभार करत असताना शासनाला काही नियमांच्या आधारे शासन करायचे असते. त्यासच संविधान असे म्हटलेले आहे. त्यानंतर शासनाचे स्वरूप तसेच नागरिक व शासन यांच्यातील संबंधाची निश्चिती ज्या पुस्तकात दिलेली असते किंवा ज्यामध्ये दिलेली असते त्यास संविधान असे म्हणतात. त्यानंतर बेसिक फंडामेंटल लॉ व लॉ ऑफ द लँड म्हणजेच संविधान असते. त्यानंतर भारताचे जे संविधान आहे ते लिखित स्वरूपाचे आहे. लिखित म्हणजे त्यामध्ये काही कायदे आहेत, आर्टिकल्स आहेत, काही भाग आहेत व परिशिष्ट आहे. त्यानंतर ब्रिटनचे संविधान आहे ते अलिखित स्वरूपाचे आहे. तेथे राजेशाही घराणे असल्यामुळे तेथील राजा व पार्लमेंटचे ठरवत ते कायदे बनवले जातात. त्यानंतर आज आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला, ज्यामध्ये संविधान सभेची मागणी कोणकोणत्या रीतीने झाली व कोणकोणत्या काळामध्ये झालेली आहे. सर्वप्रथम संविधान सभेची मागणी 1895 मध्ये स्वराज्य विधेयक लोकमान्य टिळकांनी आणलेलं होतं. यामध्ये त्यांनी संविधान सभा असा उल्लेख न करता स्वराज्य असा उल्लेख केलेला होता. त्यामध्ये त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच या वाक्यापासून जे आपण ऐकलेलं आहे तेव्हापासून त्यांनी स्वराज्य विधेयक आणलेलं होतं लोकमान्य टिळकांनी. त्यानंतर 1922 महात्मा गांधीजींनी आपल्या यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये भारतासाठी एक राज्यघटना असावी, भारतासाठी एक राज्यघटना भारतीयांच्या इच्छेनुसार असावी पण ती ब्रिटिशांनी बक्षीस दिलेली नसावी असा उल्लेख त्यांनी केलेला होता. पण त्यांनी डायरेक्ट संविधान सभा किंवा घटना असावी असा उल्लेख केलेला नव्हता. त्यानंतर 1928 ब्रिटिशांनी भारतीयांना एक चॅलेंज दिलेलं गेलेलं होतं की तुम्ही स्वतःची राज्यघटना स्वतः तयार करा. त्यामध्ये नेहरू रिपोर्ट आलेला होता. त्यानंतर त्यामध्ये अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू व सचिव होते जवाहरलाल नेहरू. यांनी भारतीय राज्यघटनेसाठी पहिलाच प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये मौलिक हक्कांसाठी 19 मौलिक हक्क 19 दिलेले गेलेले होते. तो आपला भारतीय संविधान निर्माण करण्याचा पहिलाच प्रयत्न होता. त्यानंतर 1934 मानवेंद्रनाथ रॉय MN रॉय जे यांनी वैयक्तिकरित्या संविधान सभा असावी अशी ब्रिटिशांच्याकडे मागणी गेलेली होती MN रॉय यांनी. त्यानंतर 1935 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी आपल्या राष्ट्रीय अधिवेशनात ऑफिशियल डिमांड केलेली होती की भारतासाठी एक संविधान असावं व ते स्वतः भारतीयांनी तयार केलेलं असावं. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 घटना प्रौढ मताधिक्याने असावी. घटना प्रौढ मताधिक्याने म्हणजे 21 वर्षाच्या वरचे जे होते त्यांनी मतदान करून ते घटना तयार करण्यासाठी इलेक्टेड मेंबर केलेले असावी. त्यानंतर 8 ऑगस्ट 1940 ऑगस्ट ऑफर
त्यावेळी व्हॉइसरॉय होते लॉर्ड लिनली थेगो यांनी ऑगस्ट हॉपर आणलेली होती. त्या ऑगस्ट हॉपरमध्ये त्यांनी भारतीय राज्यव्यवस्था ही मुख्यतः भारतीयाने तयार केलेली असावी असं मान्य केले गेलेलं होतं. पण या ऑगस्ट हॉपरमध्ये त्यांनी मुस्लिम लीगला नकाराधिकार दिल्यामुळे काँग्रेसने ही ऑफर फेटाळून लावली. त्यानंतर 1942ला स्टेफर्ड क्रिप्स यांनी एक योजना आणलेली होती. तीच योजना क्रिप्स योजना म्हणून प्रकाशित आहे. त्यामध्ये त्यांनी भारतीयांनी राज्यघटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार केलेली असावी हे मान्य केलेलं होतं. पण ती मुस्लिम लीगने नाकारली, कारण त्यामध्ये स्वतंत्र पाकिस्तान असावा असा उल्लेख नव्हता. त्यामुळे ही ऑगस्ट हॉपर ही क्रिप्स मिशन ही नाकारलं गेलेलं होतं. त्यानंतर मे 1946ला कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना आणलेली गेलेली होती. त्यामध्ये स्टेफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर व पॅट्रिक लॉरेन्स हे 3 मेंबर होते. त्यांनी यामध्ये काही तरतुदी दिलेल्या गेलेल्या आहेत, ते आपण बघूया. त्यामध्ये पहिली तरतूद होती घटना समिती स्थापन केली जाईल. ती मुख्यतः पूर्णतः भारतीयांनी केली जाईल. त्यानंतर भारत एक संघराज्य किंवा फेडरेशन स्थापन करेल. त्यानंतर घटना तयार होईपर्यंत ते व्हॉइसरॉयच्या अंडरमध्ये काम करतील. त्यानंतर संघराज्याचे हिंदू बल व मुस्लिम बहुबल यांचे समान मताधिक्य असतील. त्यानंतर शेवटचा पॉईंट, भारत कॉमनवेल्थमध्ये सहभागी होण्यासाठी ची तरतूद त्यामध्ये होती. त्यानंतर नोव्हेंबर 1946ला या त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभा स्थापन झालेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर संविधान सभा स्थापन झाली. त्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे की संविधान सभा कोणत्या रीतीने स्थापन झाली, त्यामध्ये इलेक्शन कोणत्या रीतीने घेतले गेलेले आहेत, त्यामध्ये पहिली बैठक कशी झाली, सुरुवात कशी झाली संविधान सभेची हे बघणार आहे. त्यामुळे पुढलं लेक्चर नक्की बघा. धन्यवाद.